आषाढी वारी प्रशासनाची तयारी पूर्व पाहणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते वाखरीमधील आरोग्य शिबिराच्या स्थळाला भेट देतील आणि आरोग्य शिबिराचा आढावा घेतील। मनोज जरांगे पाटील आज वारीत सहभागी होणार आहेत। मराठा आरक्षण जनजागृती रॅलीची काल संभाजीनगरमध्ये सांगता झाली। आज ते वारीत सहभागी होतील। वाखरी इथल्या रिंगण सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत। जरांगे उद्या पंढरपूरमध्ये मुक्कामी राहण्याची शक्यता आहे। बारामतीत आज अजित पवार गट शक्ती प्रदर्शन करणारे अजित पवारांच्या उपस्थितीत आज बारामतीत जनसन्मान महामेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यासाठी अजित पवार गटाचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। या महामेळाव्यातून अजित पवार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलंय। आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी शेतमजूर वंचित यांची पहिली आघाडी आहे, बाकीच्या आघाडीनंतर असं बच्चू कडूंनी म्हटलंय। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत। 20 जुलैपासून अंतरबाली सराटीत ते आमरण उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आमदारांना नवा इशारा दिलाय। विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदारांनी ओबीसी नेत्यांना मतदान केलं, मात्र निवडून आलेल्या ओबीसी आमदारांनी जर मराठ्यांना त्रास दिला तर मतदान करणाऱ्या मराठा आमदाराला पाडा असा इशारा जरांगे यांनी दिलाय। महाराष्ट्रात सगळे सोयरेचा अध्यादेश आला तर मुंबईत ओबीसीचं वादळ येईल असा इशारा लक्ष्मण हाकेंनी सरकारला दिलाय। जरांगे शिवराळ भाषेत बोलतात, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची भाषा होत असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवालही हाकेंनी केलाय। पंढरपूरमधील धनगर समाजानं आंदोलन अखेर मागे घेतले। आरक्षणावरून धनगर समाज आक्रमक झाला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत केली। पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत आले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी 29,400 कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील कामांवरून विरोधकांना सुनावलंय। 10 वर्षापूर्वी मुंबईत फक्त 8 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं होतं, आता 80 किलोमीटर मेट्रो धावते। त्यासोबतच कोस्टल रोडबाबत अफवा पसरवण्याचं काम विरोधकांनी केलं असं मोदी म्हणाले। नीट प्रकरणात आरोपी गंगाधरच्या चौकशी दरम्यान आता संभाजीनगर जिल्ह्यातील 2 मुलांची नावं समोर आली आहेत। या मुलांनी बाहेरील राज्यात जाऊन परीक्षा दिल्याचं आणि त्यांची प्रवेशपत्र आरोपीच्या मोबाईलमध्ये असल्याचं उघड झालं अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबईतही आज जोरदार पावसाचा अंदाज आहे। सकाळपासूनच मुंबईत चांगलाच पाऊस बरसतोय। ठाण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पालघरमध्ये येलो अलर्ट जारी केलाय। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। आंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। खालापुरातील सावरोलीत नदीचं पाणी पुलावरून जात आहे। पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे। भोर वेल्हा भागात 100 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे, तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलीमीटर पाऊस झालाय। रात्रभर या भागात पाऊस बरसतोय। नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सकाळपासूनच पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। शहरातील सखल भागात पाणी साचलं। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा 25% आलाय। मात्र धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईतील पाणी कपात कायम राहणार आहे। पालघर जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। पालघर, बोईसर, डहाणू, चारोटी या परिसरात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनाही पूर आलाय। तसंच डहाणूमधील कंकराटी आणि सुसरी नदीलाही पूर आलेला आहे। हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय।
वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगावसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। हा पाऊस खरीप पिकांना पोषक ठरतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र जलप्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे। गेल्या आठवडाभर ओढ देणाऱ्या पावसानं पुन्हा पर्यटन नगरी लोणावळ्यात हजेरी लावली आहे। त्यामुळे वीकेंडच्या मूडला आणखीनच बहर आलेला आहे। डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी डॅमवर तोबा गर्दी केली। अलिबागमधील जिल्हा सरकारी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं। रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्डमध्ये पाणी साचलं। सर्जिकल वॉर्डमध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ समोर आला। या पाण्यातही रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मुसळधार पावसात चिपळूणमधील डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते। विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली। त्यावेळी मातीचा ढिगारा काढला आणि त्याखाली विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला। मुंबईत प्रभादेवी आणि दादर स्थानकादरम्यान ट्रॅकवर झाड पडल्यानं विरारकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती। विरारकडे जाणाऱ्या स्लो ट्रॅकवर पडलेलं झाड तातडीनं हटवण्यात आलं। आता लोकल सेवा सुरळीत झाली आहे। रत्नागिरीतील गुहागरमध्ये पाचेरी सडा गावात डोंगर खचला। कोकणात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। डोंगराच्या बाजूला 9 घरं आहेत। डोंगर खचल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। संभाव्य महापुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली। कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीनं ही नोटीस जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांना बजावलेली आहे। महापूर आल्यास प्रशासन जबाबदार राहील असं यात नमूद केलं। राज्यात सरसकट गायीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपये वाढीचा निर्णय झालाय। पुण्यात सहकारी आणि खासगी दूध संघ कल्याणकारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला। मात्र म्हशीच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ झाली नाहीये। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी केली। हे विमानतळ 2025 पर्यंत सुरू होईल असा विश्वास मंत्री मोहोळ यांनी व्यक्त केला। विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावासाठी सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले। वाशिमच्या देपूळ गावात झिकाचा शिरकाव झालाय। गावात एक संशयित रुग्ण आढळलाय। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। जवळपास 25 कर्मचाऱ्यांचं विशेष पथक गावात जाऊन नागरिकांचं सर्वेक्षण करतंय। मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ तरणखोप इथे मध्यरात्री भंगाराच्या गोदामाला आग लागली होती। या आगीत गोदामातील भंगार आणि इतर साहित्य जळून खाक झाले। पेण नगरपालिकेचे अग्निशमन दल देवदूत कल्पेश ठाकूर यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं।